झी 24 तास एक पाऊल पुढे। फ्रेंच ओपनच्या सेकंड राऊंडमध्ये नादालनं उझबेकच्या इस्टोमिनचा पराभव करत विक्रमी 7व्या फ्रेंच ओपन जेतेपदाकडे वाटचाल केली आहे। पाठीच्या दुखापतीनं त्रस्त झाल्यानंतरही ब्रिटिश प्लेअर अँडी मरेनं तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय, तर लोकल फेव्हरिट प्लेअर पॉल हेनरी मॅथ्यूनं इस्नर विरुद्ध खेळताना फ्रेंच ओपनमधील सर्वाधिक गेम खेळल्या गेलेल्या मॅचचा अनोखा रेकॉर्ड केलाय। विक्रमी 7वं फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम जिंकण्यासाठी कोर्टवरती उतरलेल्या राफेल नादालनं सेकंड राऊंडमध्ये उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनचा 6-2, 6-2, 6-0 असा पराभव करत टुर्नामेंटच्या तिसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश केलाय। सेकंड सीडेड नादालनं 43 सीडिंग असणाऱ्या डेनिस विरुद्ध 2 तासात विजयाची नोंद केली। याआधी फ्रेंच ओपनचं 6 वेळा जेतेपद जिंकत नादालनं बियॉन बोर्गच्या विक्रमाशी बरोबरी केलेली आहे। जो विल्फ्रेड स्टोंगानंही जर्मनीच्या सेड्रिक मार्सेल स्टेपचा 6-2, 4-6, 6-2, 6-1 न पराभव करत दिमाखात तिसरी फेरी गाठली। त्याची पुढची मॅच होणार आहे ती इटलीच्या फॅबिओ फिग्निनीशी। पावसाच्या व्यत्ययामुळे स्टोंगाला दुसऱ्या दिवशी सेकंड राऊंडमधील स्टेप विरुद्ध मॅच कंटिन्यू करावी लागलेली होती। वर्ल्ड रँकिंगमध्ये 4थ्या पोझिशनवरती असणाऱ्या अँडी मरेनं पाठीच्या दुखापतीनंतरही सेकंड राऊंडमध्ये जोरदार कमबॅक करताना जार्को निमिनेनचा पराभव केला। मॅचच्या सुरुवातीलाच पाठीच्या दुखण्यानं त्रस्त झालेल्या मेरेनं उर्वरित मॅचमध्ये निमिनेनचा 1-6, 6-4, 6-1, 6-2 न धुव्वा उडवला। मरेच्या दुखापतीचा फायदा उचलण्यास निमिनेन अपयशी ठरला। मरेनं गेल्या सीझनमध्ये फ्रेंच ओपनची सेमीफायनल गाठलेली होती। तर सेकंड राऊंडच्या इतर मॅचमध्ये लोकल फेव्हरेट प्लेअर पॉल हेनरी मॅथ्यूनं रेकॉर्ड 76 गेमपर्यंत खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये अमेरिकन प्लेअर जॉन इस्नरचा 6-7, 6-4, 6-4, 3-6 न धुव्वा उडवला। या दोघांनी फ्रेंच ओपनमधील आतापर्यंत खेळल्या गेलेल्या मॅचमधील सर्वाधिक गेम्सच्या रेकॉर्डची नोंद केलेली आहे। याआधी रोलँड गॅरोसवरती 1957 साली ऑस्ट्रेलियन रॉबर्ट मार्क आणि हंगेरीच्या अंताल जान्स्को यांच्यावरती सर्वाधिक 83 गेम्स खेळले गेल्याचा रेकॉर्ड होता। तब्बल 5 तास 41 मिनिटं खेळल्या गेलेल्या या मॅचची फ्रेंच ओपनमधील दुसरी सर्वाधिक वेळ खेळली गेलेली मॅच म्हणून नोंद झालेली आहे। फॅब्रिस सँटोरो आणि अर्नाल्ड क्लेमेंट यांच्यात 6 तास 33 मिनिटं खेळल्या गेलेल्या मॅचची फ्रेंच ओपनमधील सर्वाधिक वेळ खेळली गेलेली मॅच म्हणून नोंद आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।